गलतीकरांचं पत्र अध्याय 6 अध्याय 6 उसका 1 और 2। तसंच 1 आणि 2। हे भाइयों, यदि कोई मनुष्य किसी अपराध में पकड़ा भी जाए तो तुम तो आदमी को नम्रता के साथ ऐसों को संभालो और अपनी भी चौकसी रखो कि तुम भी परीक्षा में न पड़ो। तुम एक दूसरे के भार को उठाओ, इस प्रकार मसीह की व्यवस्था को पूरी करो। बंधुजन हो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तर जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने टाळ्यावर आणा। तूही परीक्षेत पडू नयेस म्हणून स्वतःकडे लक्ष दे। एकमेकांची ओझी व्हा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण करा। आपण प्रार्थना करू। पवित्र करुणामय प्रेमी पिता, प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने अपने वचन की सेवा को आपके हाथों में देते हैं। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए सहायता करना। वचन का ताबा आपके हाथों में दिए, वचन हम ध्यान से सुनने के लिए और पालन करने के लिए तो कृपा प्रदान करना, यीशु के नाम से आमीन। प्रेज़ द लॉर्ड, प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। ये गलतियों की पुस्तक पौलुस ने लिखी है गलतीकरांचं पत्र पौलाने लिहिलेलं और आहे उसने हमें 6ठे अध्याय में खास करके कहा है एक दूसरे की सहायता के लिए। आणि 6व्या अध्यायामध्ये तो खास आपल्याला सांगतो एकमेकांची मदत अब करा। उसने सबसे पहला संबोधन किया है भाइयों। आणि सर्वात पहिले त्याने असं संबोधित केलेलं आहे बंधुजन। हम सब मसीह के भाई आणि हैं। आपण सर्व ख्रिस्ताचे बंधू आहात। तो हम सब मसीह के भाई होने के कारण पौलुस की भी भाई है और यीशु की भी भाई है। आणि आपण ख्रिस्तामध्ये पौलाचे सुद्धा भाऊ आहोत आणि येशूचे सुद्धा भाऊ आहोत। आपको हमें कहता है कि यदि कोई अपराध करते समय या कोई पाप में गिर गया तो वो पकड़ा गया तो फिर आपको क्या करना चाहिए। आणि आता तो आपल्याला सांगत आहे की जर कोणी पापामध्ये पडलं तर तो त्या निर्बलतेमध्ये पापात पडल्याच्या नंतर आपण काय करायचं आहे। हम क्या करना चाहिए? आपण काय करायचं आहे? उसने कहा क्षमा। हमारे ईश्वर ने कहा क्षमा। ईश्वर म्हणाले क्षमा। और आप लोग क्या कहते हैं? दूसरा प्रार्थना। दुसरा प्रार्थना। हाँ, उसे समझाना चाहिए पाप मत करो। आणि त्याला समजावलं पाहिजे की पाप नका करू। और उसके साथ में नरमी से बात करो। उसके साथ सॉफ्टली बात करना। वो जो भी गलती उसने किया है उसे सॉफ्टली बात करना। और 4 आदमी गलत में गलत 4 आदमी गवाही मांगता, 4 आदमी गवाही मांगते हैं, आदमी गलत से सही किया, उसकी गवाही देने के लिए कि बाबा हाँ इसने सही किया, गलत किया। और वो जिस पाप में है उसमें से उसे बाहर निकालना। ये तो मतलब इतना सब कुछ आपको मालूम है, आणि परंतु तुम्हाला सगळ्यांना सगळं लेकिन माहिती मेरे आहे। प्रियो हम ये नहीं करते। पण तरी सुद्धा आपण ते नाही करत। जैसे हम यहाँ पौलुस कहता है जसे ते पौल म्हणतो कि यदि कोई मनुष्य किसी अपराध में पकड़ा आणि जाए जर कोणताही माणूस एखाद्या दोषात सापडला तो तुम आत्मिक हो तर तुम्ही आध्यात्मिक आहात तो नम्रता के साथ उसको तर संभालो। तुम्ही सौम्य वृत्तीने त्या ताळ्यावरती आणा। हम क्या करते हैं? आपण काय करतो? जब हम किसी कोई भी व्यक्ति अपराध में पकड़ा गया आणि कोणताही व्यक्ती ज्यावेळेस कोणत्या दोषात आपल्याला भेटली यानी किसी को हमने पाप करते हुए देखा किंवा आपण कोणालाही पाप करताना या बघितलं हमें मालूम पड़ा किसी ने पाप किया है। किंवा आपल्याला माहित पडतं की कोणीतरी पाप केलेलं अब आहे। तुला माहिती का मेरे रेशमा? आता तुझे पता आहे की रेश्मा? नाही। अरे बापरे, तुला माहिती नाही? अगो बाई, असं कसं तुला नाही माहिती? ती मेघा आणि माझी एस्तर माहिती आहे का कुठे फिरायला गेलेल्या? हो बाई, असं तुला असं कसं तू कोणत्या दुनियात राहते? हां, वाटलं पण कोणत्या अशा ठिकाणी ते दोघे गेले? हां, काय बोलायचं बाई? काय एस्तर, लाज नाही वाटली तुला असं करताना? शी बेशरमची, छे 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 छे, काय नाक माझं काळं करून टाकलं नाही, नाक माझं तू टाकून टाकलंस. शे काय आहे नाही का तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. शे 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 आपण म्हणून घे. हे बापरे, मेघा उद्या गई थी इस तर बोलने को. हम क्या करते हैं? आपण काय करतो? जब हमें कुछ मालूम पड़ता है किसी के भी पाप तो सबसे पहला हम क्या करते हैं? न्यूज़ पेपर बनकर, टीवी मीडिया बनकर हम क्या कर देते? फैला देते हैं। आणि ज्यावेळेस कोणतं पाप करताना जर आपल्याला कोणीतरी दिसलं किंवा आपल्याला माहीत पडलं की हा व्यक्ती ह्या पापामध्ये फसलेला आहे तर आपण न्यूजपेपर करून त्या सगळ्या गोष्टी पसरवून टाकतो। दूसरा हम क्या करते हैं? दुसरं आपण काय तो करतो? हम उस व्यक्ति को तुच्छ देखने लगते आणि त्या व्यक्तीला आपण तुच्छ जाणू हैं। लागतो। हम उसे एकदम वेदी की सेवा करती हैं आणि वेदीची सेवा करते, वेदी पे गाना गाती हैं, वेदीवर गाणं करते, पास्टर की लड़की, पास्टरांची मुलगी, वचन देने वाली, वचन घेणारे,
हम क्या करते हैं, जब भी हम कोई पाप में पकड़ा गया या उसकी गलतियां हमें मालूम पड़ी तो हम उसे तुच्छ देखना लगते हैं। आणि जर कोणी पापामध्ये पडलेलं आपल्याला दिसलं किंवा त्याचे दोष आपल्याला सापडले तर आपण त्याला तुच्छ जाणू लागतो या फिर हम डाउट करने लगते किंवा आपण शक करू लागतो. हैं, पास्टर की लड़की, पास्टरांची मुलगी वो ये हो सकता है कि इतना वचन लेने वाली है. डाउट करने लगते. शक करू लागतो. प्रियो, मैं आपको पहली बात बताती हूँ, आणि प्रियांना मी तुम्हाला पहिली गोष्ट सांगते. मेरे से लेके चर्च में आने वाला कभी भी गिर सकता है, आणि माझ्यापासून मंडळीमध्ये येणारा कधीही कोणीही पडू शकतो. कभी. कधीही. इसलिए बाइबल में लिखा है, जो अपने आप को समझता है मैं स्थिर हूँ, तो वो अपनी चौकसी करे, कहीं ऐसा न हो कि वो भी गिरे. आणि म्हणून बायबलमध्ये देण्यात आलेलं आहे की जो कोणी असं म्हणतो की मी स्थिर आहे, मग त्याने सांभाळून राहिलं पाहिजे की पुढे जाऊन तो पडू इसलिए नये. देखा है, अपनी भी चौकसी करो कि तुम उस परीक्षा में न पड़ो. आणि स्वतःचीही चौकशी करा की तुम्ही त्या परीक्षेमध्ये पडू नये. पहला करंटी दूसरा, पहिलं ग्रंथीकरणाचं 10:12. फर्स्ट कोरिंथियन पहिल्या ग्रंथीकरणाचं 10:12, 10:12. फर्स्ट कोरिंथियन पहिलं ग्रंथीकरणाचं अध्याय 10, 10:12 त्याचं 12 वचन. म्हणून आपण उभे आहोत असे ज्याला वाटते. अगर आपको ऐसा लगता है कि आप खड़े हो, आप गिरे नहीं हो, आप मजबूत हो, आप स्ट्रांग हो, तो तर त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. तुम गिरे नहीं, इसलिए ख्याल करो. नीचे गिरो. अरे गिर गई, ये देख गिर गई. लेकिन मुझे यहाँ क्या बताया, ये गिर गई, मुझे ख्याल करना चाहिए. क्या करना चाहिए, मैं इस परीक्षा में न गिरूँ. शायद ये जिसमें गिरी उसमें मैं नहीं गिरूंगी, लेकिन कहीं अन्य भागों में गिर सकती हूँ. लेकिन मेरे सामने ये गिरी, क्यों गिरी, ताकि मैं इसे क्या कर सकूँ. पढ़ेंगे रोमन्स 15:1. रोमकरांचं पत्र अध्याय 15 त्याचे. रोमन्स 15:1. रोमकरांचं पत्र अध्याय 15 त्याचं वचन 3. रोमन्स रोमकरांचं पत्र अध्याय 15 अध्याय 15 1. त्याचे. आपण जे सशक्त आहोत ते आपण आपल्याच सुखाकडे न पाहता हाँ, आप जो बलवान हो, आप जो बलवान हो, आप अपनी बलवानता में अपने सुख के प्रति खड़े मत रहो. फिर अशक्तांच्या दुर्बलतेचा भार व्हायला पाहिजे. हाँ, तो फिर आप निर्बलों को क्या करना है, थाम लो, उसे सहारा दो, उसमें से बाहर करने के लिए, उसे उठ खड़ा करने के लिए. आपको समझ में आ रहा है. आप बाइबल हमें यहाँ स्पष्ट रूप से बताता है कि प्रियो, हम में से बहुतायत लोग आत्मिक नहीं हैं. आणि आपल्यामध्ये खूप सारे लोक आपण आत्मिक नाही आहोत. बाइबल हमें बताता है हमें आत्मिक होना है. आणि बायबल आपल्याला सांगते की आपल्याला आत्मिक व्हायचं आहे. आत्मिक व्यक्ति को कैसे इन विषयों पर वो सोचता है, अरे गिर गया, और सपोर्ट करता है, प्रेयर करता है, प्रभु ये बेटी अच्छी है, ये बेटा अच्छा है, ये भाई अच्छा है, ये बहन अच्छी है, शैतान अच्छा नहीं है, उसने ये सब काम किया, प्रभु आप इस बहन को उठा. आत्मिक व्यक्ति बातें फैलाता नहीं, परंतु उस गिरे हुए व्यक्ति को प्रार्थना कर कर उभार लेता है आणि उसे भी बाहर करता है. आणि जो आत्मिक व्यक्ती आहे तो गोष्टी पसरवत बसत नाही, पण त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करतो की त्याने त्या निर्बलतेमधून बाहेर पडावं. शारीरिक व्यक्ति कैसा होता है, शारीरिक व्यक्ती कसा असतो वो माहिती आहे? बातें फैलाता है. तो गोष्टी पसरवतो. ये शारीरिक लक्षण है. आणि शारीरिकतेची लक्षणे. नेचुरली याद रखो, इंसान जब रास्ते में चलते चलते गिरते तो हंसने आता है, आणि माणूस ज्यावेळेस रस्त्यामध्ये पडतो त्यावेळेस आपल्याला हसायला लेकिन येते. जब पाप में गिरते हैं तब हमें हंसना नहीं. आणि ज्यावेळेस कोणी पापात पडतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यावर बाइबल हमें हसायचं स्पष्ट नाही. बताता है, जब तेरा भाई कोई भी पाप में गिरे तो तू हंसेगा, तो सेम परीक्षा तेरे जीवन में भी आएगी. आणि बायबल आपल्याला स्पष्टतेने सांगतं की ज्यावेळेस तुझा भाऊ कोणत्या पापात पडतो आणि जर तू त्याच्यावरती हसलास तर लक्षात ठेव ती सेम विपत्ती सेम परीक्षा तुझ्या जीवनात पण येईल. सेम येईल. या हम जिस विषय पर किसी के साथ वाद विवाद करते हैं, हम लोग आर्गुमेंट करते हैं, बोलते हैं या फैलाते हैं, तो हम भी उसी परीक्षा में गिरेंगे. हमारे ऊपर भी वो सेम परीक्षा आएगी. अगर सोचो, उदाहरण, मैं अगर किसी विषय पर किसी के भी बारे में कुछ गंदा बात जिसने भी किया होगा उसके बारे में बोलूंगी, सोचो कि मैं मेघा का ही उदाहरण लिया, मेघा ने कुछ गलत काम किया, वो मैं फैला रही हूँ, तो क्या होगा, कल मेरे जीवन में भी ऐसा काम होगा और मेरी भी बदनामी होगी, मैं भी फैलाई. आणि मी जर समजा मेघाताईच्या कोणत्या गोष्टी पसरवते तर पुढे गेल्याच्या नंतर माझ्या जीवनात पण असंच होईल की मी कोणतं तरी चुकीचं काम करेन आणि माझ्या गोष्टी पसरवल्या जातील. इसलिए बी केयरफुल. म्हणून खूप काळजी ऐसा करा. मत सोचो कि मेरे साथ वेदी पे खड़ा रहने वाला बलवान ही होगा. शैतान बलवानों के ही पीछे रहता है ताकि उसे गिराए. आणि शैतान हा बलवान लोकांच्याच मागे असतो की त्यांना पाडावं. आपको क्या लगता है मेरे पीछे नहीं है? आणि तुम्हाला काय वाटतं की माझ्या मागे मुझे
स्वतःसाठी सुद्धा प्रार्थना प्रभु करते मैं गिरूं नहीं, की देवा दूसरों मी को पडू सिखाती हूँ नये. कहीं दुसऱ्यांना ऐसा ना हो शिकवते कि मैं दूसरों को सिखाते सिखाते मैं भी निकम्मी ठहरी, आणि असं होऊ नये की दुसऱ्यांना शिकवता मीच त्याच्यामध्ये पडावं. इसलिए मैं निकम्मी होगी आणि मी जर निकमी झाले तो बराबर नहीं. तर ते योग्य नाही. आप जो मुझे रिस्पेक्ट देते हो वो रिस्पेक्ट नहीं दोगे. मग तुम्ही जो मला आदर दिला पाहिजे तो आदर तुम्ही मला देणार नाही. आप क्या बोलोगे? तुम्ही काय बोला आप खुद की है क्या सिखाती क्या है. आणि तुम्ही स्वतः केले, तुम्ही काय शिकवले. इसीलिए मैं अपने लिए भी प्रेयर करती आणि म्हणून मी स्वतःसाठी सुद्धा प्रार्थना करते. हूँ. मालूम हुआ? माहित झालं? तो अक्सर शैतान जो खड़े हैं उन्हें गिराना चाहता आणि असं जे उभे आहे शैतान त्यांना पाडण्याची है. मैं इच्छा आपको ठेवतो. बताती हूँ, मी तुम्हाला सांगते आपने भी ये गेम खेला है, मैंने भी खेला है. आणि तुम्ही पण तो गेम खेळलाय, मी सुद्धा तो गेम खेळते. हाँ, देखो जब लोग खड़े रहते हैं ज्यावेळेस लोक तो उभं राहतात हमने बहुत बार खेला है. हम क्या करते हैं, हम धीरे से आते हैं और पैर को मारते हैं. आणि आपण पायऱ्या मारतो. खेला है? खेळलाय कधी इधर मारते हैं पीछे से. फिर क्या होता है, ऐसा हो जाता है और गिर जाता है. सही है. जो गिर गया है आणि जो पडला उसको नहीं गिराते, त्याला नाही पाडत. जो खड़ा है जो उभा आहे उसको ही गिराते हैं. त्यालाच पाडतो. तो शैतान भी यही करता है. आणि शैतान पण हेच जो करतो. गिर गया है जो पडलेला आहे, उसको नहीं गिराता, त्याला नाही पाडत. ऑलरेडी गिरा हुआ तो पहिलेच जो पडलेला खड़ा आहे. है आणि जो उभा आहे उसके काप में रहता है, इसको कैसे गिराओ. आणि त्याच्या त्या ताकामध्ये बसलेला असतो की त्याला कसं पाडू. आपको समझ में आ रहा है? इसीलिए प्रियो आज प्रभु का वचन हमें यही सिखाता है आणि आज देवाचं वचन आपल्याला हेच कि शिकवते आप आत्मिक बनो, की तुम्ही आत्मिक बना, शारीरिक नहीं. शारीरिक नाही और भावनिक तो बिल्कुल भी आणि नहीं. भावनिक तर बिलकुलच नाही. शारीरिक दशा से भी बहुत खतरनाक है भावनिक. आणि शारीरिक दशेपेक्षा पण खूप वाईट आणि भयानक आहे भावनिक और आज असणे. ही हमने अबशालोम का देखा. आणि आजच आपण अबशालोम अबशालोम भावनिक था. अबशालोम भावनिक होता इसीलिए उसने क्या किया, इसने ये भी नहीं सोचा कि वो मेरा भाई है. आणि त्याने तोही विचार नाही केला की तो माझा भाऊ और आहे. भावनिक होने के कारण वो बदला लेने की भावना उसमें आई. आणि भावनिक असल्यामुळे सूट घेण्याची भावना त्याच्यामध्ये यहाँ तक वो उत्पन्न अपने झाली. पिता के विरुद्ध उठा. आणि इथपर्यंत तो आपल्या वडिलांच्या विरोधात उठला. भावनिक व्यक्ति कैसा रहता है, उसको भावना को हर्ट होता है, टच दर्द लगने के कारण वो डिसीजन भावनाओं में लेता है. आणि भावनिक व्यक्तीला त्याच्या भावनांना ठेस पोचल्यामुळे तो भावनिक रीतीने सगळे काही वो निर्णय सोचता घेतो. है तो विचार अच्छा करतो इसने ऐसा किया, अच्छा हे असं तो केलं मुझे जो दर्द हुआ तर मला जो त्रास झाला उसे भी मैं दिलाऊं. मी त्यालाही सुद्धा देईन. मुझे मेरा देश छोड़ के जाना पड़ा. मला माझा देश सोडून मैं भी जाणार मेरे बाप को मेरे देश से बाहर निकाल के तब दम लूंगा. आणि मी पण माझ्या बापाला देशातून बाहेर काढल्याच्या नंतर अपने सुखीचा देश श्वास से घेईन. बाहर जाने के बाद क्या लगता मग है, स्वतःच्या देशातून बाहेर गेल्याच्या जब नंतर कसं मेरा वाटतं. बाप जाएगा तब उसको ज्यावेळेस माझा बाप जाईल त्यावेळेस त्याला ये समजेल. फीलिंग्स भावनिक है. आणि ह्या सगळ्या चुकीच्या भावनिक विचार त्यांचे आहेत. गुस्सा भावना है राग भावनात आहे और इसीलिए इंसान गुस्से में कुछ भी बोल जाता आणि है. म्हणून माणूस रागात काहीही बोलून जातो. तो समझा. तुम्हाला तो ये जो समजलं? फीलिंग्स होती है ना, आणि याच्या भावनिक फिलिंग्स भावना आहेत, याच्या मतलब भावना आहेत. हंसना, हसणं, रोना, रडणं, दांत खाना, गुस्सा करना, ये भावना है. दात पिसणं हे सगळ्या भावना आहेत. मालूम है? लेकिन उसमें हम नहीं जीना है. त्याच्यावर आपल्याला नाही इसका मतलब जगायचं. ऐसा नहीं आप हंसना आणि नहीं, याचा अर्थ असं नाही तुम्ही हसू नका, गुस्सा नहीं करना. तुम्ही राग करू नका. या तो गुस्सा करो. चुकीचं काही झालं तर राग करा. बाइबल क्या कहता है, पण बायबल काय सांगतं, पाप करू नका. अच्छा मौका मिला हंसने का माहौल है, हंसो. आणि जर हसण्याची वेळ आहे तर तुम्ही हसा. आपको ऐसा लग रहा है कि मुझे रोना चाहिए, रो रो. आणि जर तुम्हाला असं वाटतं ही रडायची परिस्थिती आहे तर तुम्ही तिकडे रडा. तो उसमें रोने के लिए मना नहीं है. मग त्याच्यात रडण्यासाठी मना नाही जो केलं. हंस रहा है उसके साथ हंसो, जो रो रहा है उसके साथ रो. कारण बायबल सांगतं की जे हसतात त्यांच्याबरोबर हसा आणि जे रडतात त्यांच्याबरोबर रडा. ये हमारा मसीहों को एक कानून दिया है. रोमन्स में आप पढ़ सकते इस वचन को. आणि हा नियम देवाने रोमकरांच्या पत्रामध्ये दिलेला आहे, तुम्ही तो वाचू तो शकता. इसलिए प्रियो वचन के अनुसार परमेश्वर हमें ये कहता है कि तुम आत्मिक बनो. आणि वचनानुसार देव आपल्याला हे सांगतो की तुम्ही आत्मिक बना. आत्मिक बनो और खुद का त्याग करो. यहाँ क्या लिखा, फिर से हम उस वचन में पढ़ेंगे. लिखा है, हे भाइयों, यदि कोई मनुष्य किसी अपराध में पकड़ा गया आणि कोणी माणूस एखाद्या दोषामध्ये तुम्हाला सापडला तो प्लीज उसकी बदनामी मत तर करो प्लीज तुम्ही त्याची बदनामी करू या नका उस पर डाउट मत करो. किंवा याच्यावर शक करू नका. याद रखो चर्च में आने वाला सब पापी है आणि लक्षात ठेवा मंडळीत येणारे सगळे पापी और आहेत. चर्च पापियों के लिए ही है. आणि मंडळ ही पापी लोकांसाठीच तो आहे. पापी लोग गलतियां करेंगे, उठेंगे, गिरेंगे, बनेंगे, खड़े होंगे, फिर गिरेंगे, उठेंगे, ये उनसे होता रहेगा. हम जो खड़े हैं उन्होंने क्या करना है, गिरे हुए को संभाल लेना. आणि जे पापी आहेत ते उठतील आणि ते पुन्हा पडतील, पुन्हा उठतील, पुन्हा पडतील आणि हे होतच राहील. पण आपण जे आध्यात्मिक आहोत आपण त्यांना सावरून घडलं पाहिजे. वो भी कैसे लिखा है, नम्रता के साथ. आणि तेही कसं सौम्य जैसे ते भाई ने कैसे कहा, आणि जसं ते भाऊ कसं म्हणाले सॉफ्टली उसके साथ बात करें. सौम्य रीतीने त्यांच्याशी बोलायचं.
ऐसे हमने सुना ना, आणि असं झालं माझं नम्रता। म्हणजे नम्रते शर्म नहीं आता है क्या? शर्म नहीं आता है क्या? लाज नहीं आता। शर्म नहीं आता है, ऐसा नहीं। असं नाही, जो कुछ है प्यार से समझाओ। जे काही आहे प्रेमाने हमने समजा गलत किया है की तुम्ही चुकीचं ऐसा मत केलं करो। असं तुम्ही करू नका इस पाप को छोड़ो। आणि हे पाप तुम्ही सोडून द्या ये प्रभु हमसे चाहता आणि हीच देवाची आपल्याकडनं है इच्छा और आहे. उसके लिए विनती करो। आणि त्याच्यासाठी विनवणी करा. लेकिन जब हम किसी को भी किसी के भी अपराध में हम पकड़े गए, आणि जर कोणत्याही अपराधामध्ये जर तो व्यक्ती पकडला गेला तर आपण काय केलं पाहिजे, त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. उसके लिए प्रेयर करें, देवाची इच्छा आहे की आपण त्यांच्यासाठी प्रार्थना उसको करावी. संभाळे. त्याला सांभाळावं, उसको उठाए, त्याला आपण उस उचलावं, दलदल में से बाहर त्या निकाले। गर्दनीमधून त्यांना बाहेर काढावं. याद रखो ये प्रभु हमसे चाहता आणि है। लक्षात ठेवा हीच आपल्याकडनं देवाची अपना इच्छा आहे. शारीरिक बनो, म्हणून तुम्ही शारीरिकही ना बनू भावनिक नका जीव, किंवा भावनिकही जीवन जगू नका, आत्मिक बनो। पण आत्मिक बना. आत्मिक बनकर जो गिर गए हैं, निर्बल है, उन्हें संभालो, उन्हें उठाओ। आणि आत्मिक बनून जे निर्बल आहे, जे पडलेले आहेत, त्यांना सांभाळून वर और काढा. अगर किसी के भी अपराध आपको मालूम हो गए तो उसका लाउड स्पीकर में बोभाटा मत करो। हेलो हेलो माइक टेस्टिंग, हेलो हेलो, ऐका हो ऐका। राजाला 2 बायका, एक आवडती एक नावडती. नावडतीला मुलगा झाला आणि आवडतीला पण मुलगा झाला. मग तो नावडतीला मुलाला बाहेर टाकण्यात आला. ऐसे बोभाटा करने की कोई जरूरत नहीं। आणि असं सगळीकडे पसरवायची काही गरज नाही. जब आपको मालूम पड़ जाता है कि आपको किसी न किसी ने ये गलती किया है, आणि ज्यावेळेस तुम्हाला माहीत पडतं की कोणत्या तरी व्यक्तीने ही चूक केलेली आहे, तो आप आत्मिक बनकर उस व्यक्ति के अपराध क्षमा करो। तर तुम्ही आध्यात्मिक करून त्या व्यक्तीची अपराध वापस क्षमा करा, त्याच्यासाठी प्रार्थना और करा. जो गलती उन्होंने किया वो आप नहीं करें, आपके घर में किसी के साथ नहीं। आणि जी चूक त्यांनी केलेली आहे ती तुम्ही करू नये किंवा तुमच्या घरामध्ये कोणी ती चूक करू नये. म्हणून सावधान राहा. 2 वचन देखे 2 वचनं बघितली. कि आप भी संभालो, तुम्ही अगर आप सांभाळा, खड़े हो तो तर आप तुम्ही गिरे उभे नहीं। आहात तर तुम्ही पडू नये, इसलिए ध्यान दो, म्हणून काळजी घ्या. दूसरों को अपराध में समझाते समय। आणि दुसऱ्यांना ज्यावेळेस तुम्ही अपराध केल्याच्या नंतर समजवता त्यावेळेस तो हम 2-3 वचन और भी पढ़ेंगे। 2-3 वचन अजूनही हम वाचा. पढ़ेंगे दूसरा थिस्सलुनीका दुसरं थेसलोनिकरांचं पत्र अध्याय 3 अध्याय 3 उसका 15। त्याचं 15. सेकंड थिस्सलुनीका दुसरं थेसलोनिकरांचं पत्र अध्याय 3 अध्याय 3 उसका 15। त्याचं वचन 15. तरी त्याला शत्रू समजू नका. तर हाँ, क्या लिखा है? उसे शत्रु मत समझो। किसको? जो भी गलती करता है, जो भी पाप करता है या उससे कमजोरी है। अभी मैं भी एक बात बताना चाहती हूँ कि हर एक जन बलवान किसी हर चीज़ में नहीं होता। किसी में कोई व्यक्ति निर्बल होता है, लेकिन वो गलतियाँ बार बार दोहराता है बोलकर उसको अपना शत्रु मत समझो। पहली बात तो ये मैं आपको बताना चाहती हूँ, हम सब कौन हैं? आपण सर्व कोण आहोत? आप प्रभु के कौन हो? आप प्रभु की संतान हो। आणि तुम्ही देवाची मुलं आहात. बरोबर आहे? बरोबर आहे. ठीक है, आप सब प्रभु की संतान आणि हैं, तुम्ही सर्वजण देवाची मुलं प्रभु के आहात. घर के। देवाच्या फिर घराचे आप आहात. एक दूसरे के कौन हो? मग तुम्ही एकमेकांचे कोण झाले? हाँ? भाई बहन है ना? तो भाई बहन आपस में एक दूसरे से शत्रु देख सकता है क्या? आणि भाऊ बहिणी आपापसामध्ये शत्रुत्व करू शकतात का? सोचो अगर कुछ गलती की है, समजा जर चूक झाली झाली एक दूसरे की आणि एकमेकांच्या विरोधात काही उसको केलं झालं, शत्रु के समान मत देखो। प्रभु यहाँ बता, आणि त्याला शत्रूसारखं बघू नका असं देवी ते सांगतो. प्रभु यहाँ सिखा क्या रहा आणि है? ते काय शिकवत आहे ते वचन? अगर किसी ने कोई गलती की और आपको मालूम हो गई तो आप उससे नफरत मत करो, बैर मत करो, दुश्मनी मत करो, बात करना छोड़ मत दो, उससे दूर मत हो जाओ, परंतु क्या करो? बैरी न समझकर तर त्याला बंधू समजून त्याची कान उसे उघडणी करा. भाई समझकर, हम सब भाई है ना एक दूसरे के भी, बंधु समझकर त्याची कान उघडणी करा. उसके कान उगड़ने लगे। यानी आपको अथॉरिटी है, आप बोल सकते हो। अगर कोई आपको पाप में करता हुआ दिखाई दिया तो आप उसको बोल सकते हो, भाई ऐसे आप दारू पीते अच्छा नहीं, आप यीशु प्रभु भोजन लेते हो ना, ये सही नहीं। आणि भाऊ तुम्ही दारू पिताय बरोबर नाही, कारण तुम्ही प्रभु भोजन खाता ना, मग हे योग्य नाही. क्या करेगा? मैं बहुत कोशिश करता हूँ, आणि काय करणार? मी खूप प्रयत्न मेरे से करतो, वो छूटता नहीं। पण माझ्याकडनं हे सुटत नाही. आप प्रार्थना करो, तुम्ही प्रार्थना करा. वो करता हूँ, आणि मी करतो. उपवास करो, उपवास करा. वो नहीं होता है। ते नाही होत. मैं तुम्हारे लिए उपवास करूँगा। आणि मी तुमच्यासाठी उपवास करेन. आप उसे पूछ सकते हो, कान उघाड़नी कर सकते हो, उसे बोल सकते हो कि आप जो कर रहे हो वो गलत है। आणि तुम्ही त्याला बोलू शकता, त्याची कान उघडणी करू शकता, त्याला सांगू शकता की तुम्ही जे काही करताय ते चुकीचं आहे. लेकिन दुश्मन मत समझो। पण वैरी त्याला समजू नका.
यहाँ तक अगर आपके विरोध में भी गलत काम किया आणि इथपर्यंत जरी तुमच्या विरोधात काम केलेलं असेल तरी सुद्धा मालूम हुआ समजलं. सोचो रोहित अगर कोई गलत काम किया समजा रोहितने जर काही चुकीचं काम रोहित केलं नफरत करेंगे उनसे आणि बोलानंतर त्याच्याशी वैर करतील का? कभी नहीं. कधीच नाही करणार. उनका बेटा है, तो त्यांचा मुलगा आहे. माफ करेंगे क्षमा करतील और घर में आणि लेंगे. घरात घेतील पुन्हा. अगर बोला भाई ने गलती की जर बोला अंकलने काही चूक केली तो रोहित तो क्या करेगा? तर रोहित काय करेल? नहीं, प्रार्थना करेगा मेरे पापा है. आणि प्रार्थना करेल की माझे पप्पा आहेत. तो बोलेगा घर में मत आओ पापा तुमने पाप किया जाओ. आणि असं बोलेल का की पप्पा तुम्ही पाप केले घरात येऊ नका. बात नहीं बोलो जाओ. बोलणार नाही असं. आपको समझ में आया? ये एक रिश्ता है आणि एक नातं आहे बाप बेटा. मुलाचा आणि पित्याचा. वैसे हमारा भी आपस में एक रिश्ता है. मग तसंच आपलं सुद्धा आपापसात एक नातं आहे, ते म्हणजे बंधुत्व मसीह. ख्रिस्ताचं. इसलिए कोई गिर गया जर कोणी गलती पडलं किया किंवा त्यांनी चूक वो केली रिश्ता मत तोड़ो. तर ते नातं तोडू नका. यही कहने का उद्देश्य है. आणि हाच सांगायचा उद्देश आहे. आपको समझ में आया? तुम्हाला समजलं? पूर्ण वाचले. दूसरा वचन हम पढ़ेंगे याकूब 5:19-20. याकोबाचं पत्र अध्याय 5 त्याचं 19 आणि 20. याकूब याकोबाचं पत्र अध्याय 5 अध्याय 5 19-20. त्याचं वचन 19 आणि 20. माझ्या बंधूंनो, तुमच्यामधील कोणी सत्यापासून बहकला आणि त्याला कोणी माघारी फिरवले तर पापी माणसाला त्याच्या चुकलेल्या मार्गापासून जो फिरवतो तो त्याचा जीव मरणापासून वाचवेल व पापांची रास झाकेल हे ध्यानात ठेवा. आमीन. क्या लिखा है? अगर किसी को आपको मालूम पड़ा कि कोई पाप कर रहा है और आप उसे बचा रहे हो, उठा उसको उसमें से बाहर निकाल रहे हो, तो आप एक आत्मा बचा रहे हो, उसको लाइफ दे रहे हो, उसको जीवन दे रहे हो. इस बड़ा मालूम हुआ? अभी यही वचन जो यहाँ याकूब कह रहा है अभी हम पढ़ेंगे यहूदा यहूदा अध्याय 1 अध्याय 1 22-23. 22-23. यहूदा यहूदाचं पत्र अध्याय 1 ही है उसमें एकच अध्याय आहे त्याला 22 और 23. त्याचं 22 आणि 23. जूड चैप्टर 1 22-23. यहूदाचं पत्र अध्याय 1 त्याचं 22 आणि 23. जे कित्येक जण संशयात आहेत त्यांच्यावर दया करा. हाँ, जो निर्बल है कमजोर है उन पर दया करो, उनके साथ नफरत कठोर बुराई मत करो. फिर त्यांना अग्नीतून ओढून काढून त्यांचे तारण जो करा. नाश में जा रहे गलत में जा रहे अब वो नरक जाएंगे. आग में से मतलब नरक की जा रहे उन्हें तुम क्या करो? अगर अभी मुझे बताओ किसी घर को अभी आग लग गई आणि कोणत्या घराला समजा आग लागली तो आप क्या करोगे? ऐसे तर तुम्ही देखिए काय कराल? असं बघत राहा. पूरा जलने दो. पूर्ण जळू द्या खत्म हो गया जल के. आणि जळून संपलं जळून. जाऊ. ऐसा करेंगे? असं करायला ये का? आप क्या बोले? किंवा काय आग करायचं? लगली पानी पानी जल्दी जल्दी. क्या करेंगे? आणि काय करायचं? ऐसा देखते रहेंगे बघत राहा पूरा खत्म होने तक. संपूर्ण ते सगळं संपेपर्यंत. या पानी डालो. किंवा पाणी टाका. पानी डालोगे ना? पाणी टाकाल ना. और अगर उस आग में कोई आदमी है तो आणि जर समजा त्या आगीत कोणी मूल आहे तर अपने आप को बचाकर उसको बचाओ. तर स्वतःलाही वाचून तुम्ही त्याला सुद्धा वाचवा. खुद को भी बचाकर ना कहीं स्वतःलाही आग वाचवा. नहीं लगे. की तुम्हाला आग कोशिश लागली करोगे कैसा जाना है, आणि पहिले बघा की किधर से कसं पकड़ जायचं किधर से घुस के कैसे बाहर निकालना है. कसं त्याला बाहेर काढायचं. सच है? बरोबर आहे. तो वैसे ही प्रियो मग तसंच जो प्रियो. व्यक्ति पाप कर रहा जो है व्यक्ती पाप करत वो आहे नाश में जाने वाला तो है. नाशामध्ये जाणार आप आहे. देखते मत बैठो. तुम्ही बघत बसू नका. परंतु लिखा है उसे खींच. पण लिहिलेलं आहे त्याला खेचून बाहेर काढा. तो समझा? तुम्हाला समजलं? जब हम देखते हैं ज्यावेळेस आपण बघतो इसको क्या जरूरत थी, आग लगी तो बाहर आ जाने का ना, आणि याला काय गरज होती आग लागली तर बाहेर यायला जलते पाहिजे. हुए काय को रहने का उधर ही क्यों करा. आणि कशाला जळत बसला कसं ते उसके थांबून राहिलं. ओपिनियन मत देते जाओ. आणि त्याला तुम्ही ओपिनियन देत उस जाऊ समय नका. हमें काम करना होता है. त्याच्यामध्ये आपल्याला कामं तो करायची वैसे ही जब कोई अपराध में पकड़ा गया तो उसे क्या करना है, उसमें से बाहर निकालना है. उस समय उसको मार के पीट के उसके बारे में निंदा करके फैला के वो सोचेगा नक्क हे नाही पाहिजे असली लोक. ऐसे ही बोलेंगे ना. करेक्ट है? जब अगर सोचो जीवन ने कोई गलत काम किया, समजा जीवनने काही चुकीचं काम केलं घर में आते ही घरामध्ये येताच नीलम का चालू निरंतायचं चालू काय
काय आहे तुझ्या म्हणण्यापेक्षा ते असं केलं तसं केलं आणि काय त्याचा काढणार झालं त्याची आजीचं चालू काय त्यांना नाही संध्याकाळी त्याला जिजाजीचं चालू जिजाजी हां असं वाटे आहे महा कोण मामाचं चालू जीवन द्यायची अपेक्षा नाही की जीवन आहे सखी आहे सखी आहे सखी आहे येऊन जाऊन त्याची आई जीवन तुझी काट्या तुझ्याकडे असं म्हणतं त्याचा बापाला काय रे तो घरात राहील का और वो घर में रहेगा तो काय करेल वो क्या करेगा? नको जायला करेल और नहीं जाना चाहिए, नहीं जाना नको है मला आई और नहीं चाहिए मुझे माँ, नको मला पप्पा नहीं चाहिए मुझे पापा नको आत्या और नहीं चाहिए मुझे नको बुआ, तो मामा पण अभी हमारे नहीं चाहिए। चाल मम्मी जा रहा हूँ एकाच कपड्यावर आणि कुठे चालला नको ते घर तुम्हाला कळालं अर्थ म्हणून मी केअरफुल म्हणून काळजीपूर्वक रहा। अशा टायमाला आपल्याला त्यांना वाचवायचं असतं और ऐसे समय पर हमें उन लोगों को बचाना होता है टाळायचं असतं और उनको निकालना होता त्यांना है, मदत करायची असते उनको मदद करनी होती है। आपण जेव्हा एखाद्या गोष्ट कोण चुकतो त्याला टोचून 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 मग काय होतो अगोदर असं घायल झालेलं त्याला टोचून टोचून अजून घायल करतो और पहले से वो घायल है उसको चुभा चुभा कर और उसको घायल कर देते हैं। उडाऊ पुत्र जेव्हा घरी आला और जब बुढ़ाऊ पुत्र घर पर आया, लक्षात ठेवा त्याच्या बाबाने त्याला ताने नाही मारले याद रखो उसके पिताजी ने उसको ताने नहीं मारे। काय रे क्या रे, सगळं उडवलं सब कुछ उठा दिया, नालाय काय अरे एकदा घरी शिकून यायला काय कसला ना कामाचा तू धडा ना मिळायचा काम करायकडे हा सगळं शून्य करून आलास और पूरा शून्य होकर आया। हा निकम्मा मुक्ता निकम्मा किधर का, काही कामाचा नाही तू किसी काम का नहीं है, निघ माझ्या घरात निकल जा मेरे घर से। आलास कसा माझ्या पायाखाली आलास का माझ्या पायाखाली आलास और आया ना मेरे पैर के नीचे काय आया, बोलला का तू ऐसा उसने कुछ बोला क्या? मला सांगा मुझे बताओ। असं काही बोलला का तू और ऐसा उसने कुछ उससे कहा क्या? काय बोलला तू उसने क्या कहा? त्याने बघितलं उसने दूर से देखा, लांबूनच दूर से तो पळत गेला वो दौड़ कर गया, त्याला जवळ गेली उसको निकट लिया पप्पी घेतली त्याची और उसको पप्पी ली, उसको चुंबन लिया, त्याला अंगठी घातली उसको अंगूठी पहनाई नोकराला सांगितलं रे जा लवकर त्याचे कपडे भरला और अपने दांत से कहा कि जाओ उसके वस्त्र बदलो। त्याचा भाऊ त्याला असं बोलला और उसके भाई ने उसको ऐसा कहा ना त्याने सगळी कुकर्ममध्ये त्या वेश्यावृत्तीमध्ये पैसे उडवले असं? त्या मुलाला घरात घेतलंय हा तरी तू काय म्हणाला बाप और सारा उसने पैसा कुकर्म में उड़ा दिया, फिर भी तूने उसको घर में दिया। तो पिताजी ने क्या कहा? तो मेला होता वो मर चुका था, जिवंत झाला वो अभी वो सारा हो चुका था, वो खो गया था, वो अभी वो मिला आपण गया। आनंद केला तो हमें आनंद करना चाहिए। तुम्हाला कळाला आपको समझ में आया? जेव्हा एखादा व्यक्ती अपराधामध्ये सापडलेला असतो तेव्हा त्याला ऑलरेडी खूप गिल्टी महसूस होत असते और अगर कोई व्यक्ति पाप में गिर जाता है तो पहले से उसको बहुत गिल्टी महसूस होता है। आणि त्याच्यात जर आपण अजूनही सगळेजण असं केलं तू मध्ये मध्ये मला अरे बंधन नको मला तिकडे नाही जायचं. काय म्हणून लक्षात ठेव और इसलिए याद रखो, हे जे वचन आपण पाहतो ना ये जो वचन आज हम देख रहे हैं, शायद जी चूक ते करतात शायद ती चूक आपण नसेल करत शायद जो गलतियाँ वो लोग करते होंगे वो गलतियाँ शायद हम नहीं ज्या करते, चूक आपण करतोय शायद ते नसेल करत और शायद जो गलती हम करते वो शायद वो नहीं करते त्यांची होंगे। चूक आणि आपली चूक देवाच्या नजरेत तर पापच आहे ना और उनकी सेवच आहे. गलती और हमारी गलती परमेश्वर की नज़र में तो समान ही है ना। म्हणून प्रभू म्हणाला आपल्या जैसे प्रभु ने डोळ्यात कहा, आपल्या डोळ्यात मोठा लट्टा आहे हमारी आंखों में इतना बड़ा लट्ठा है, समोरच्या व्यक्तीचा थोडासा कुसळ काढायला तो कशाला सामने वाले की आकर तिनका निकालने के लिए मत जाओ, आपला लट्टा काढून टाकूया और खुद का लट्टा पहले निकाल दो। म्हणजे आपल्याला भावाची कुसळ चांगली दिसेल तो जो अपने भाई है उसकी आँख में जो तिनका है वो हमें अच्छी रीति से दिखाई देगा। बाकी पिढ्या. मालूम हुआ? म्हणून तिथे जे लिहिले ना वहाँ पर जो लिखा है ना, नाही नाही असं कसं मी तुला सोडून चल तू ये कुणी नाही तुझ्याशी बोलत मी और आहे ना कोई तुझसे बात नहीं करता, मैं हूँ ना, मी तुझ्या बरोबर आहे मैं तेरे साथ हूँ, तुला सोडणार नाही मैं तुझे छोड़ूंगा नहीं। असं म्हणून सपोर्ट करा और ऐसा बोलकर आप उसको सपोर्ट करें। लिहिलंय त्या आगीतून झुका आणि वाचवा त्याला आणि पुढं काय लिहिलंय त्यांना अग्नीतून ओढून काढून त्यांचे तारण करा आणि त्यांचे कित्येकांवर तारण करा आणि कित्येकांवर तर भीत दया करा, मात्र देहाने भीत त्यांच्यावर कित्येकांवर घाबरून बाबा आपण असं पाप करू नये म्हणून त्यांच्यावर दया करा मात्र देहाने डागाळलेली त्यांची वस्त्रे द्वेष म्हणा। फक्त त्यांनी ज्या
कपड्यांनी पाप केलं त्या कपड्यांपासून लांब राहा. आपण ते कपडे नाही घालायचे. आता कपड्यांचा विषय नाही आहे, नाही तर कपड्यांवर जाईल ते वचन. तर सांगण्याचा उद्देश तोच आहे. अजून एक वचन वाचून, पहिला योहान 5:16. पहिला यहुन्ना की पत्री अध्याय 5 फर्स्ट जॉन पहिला यहुन्ना 5:16. अध्याय 5 असा 16. ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करताना आपल्या बंधूला कोणी पाहिले तर त्याने त्याच्याकरता देवाजवळ मागावे, म्हणजे तो त्याला जीवन देईल. अर्थात ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करण्यास ते देईल. ज्याचा परिणाम मरण आहे असेही पाप आहे, आणि याविषयी मागावे असे मी म्हणत नाही. हाँ, काय लिखे? अगर आपको ऐसा मालूम पड़ रहा है कि कोई व्यक्ति पाप में है, लेकिन वो क्या है, उसका सजा मृत्यु नहीं, तो उस व्यक्ति के लिए हम क्या करना चाहिए? प्रार्थना करना चाहिए. लेकिन ऐसे भी कोई पाप है जिसका सजा मृत्यु है, तो उसके लिए प्रभु को कहते हैं, मैं विनती नहीं करता हूँ कि तुम उसके लिए प्रार्थना करो. अभी इस वचन को अगर आप देखोगे तो इसे आत्मिक रीति से अगर आप देखोगे, पवित्र आत्मा की निंदा करना ये पाप इस युग में क्या, आने वाले युग में भी क्षमा नहीं किया जाएगा. आणि पवित्र आत्म्याची निंदा ह्या युगामध्ये तर काही येणाऱ्या युगामध्ये पण क्षमा नाही केली अगर जाणार. ऐसा कोई करता हुआ दिखाई दिया तो आप उसके लिए विनती मत करो. आणि जर असं कोणतं पाप कोणी करताना तुम्हाला दिसतं तर त्याच्यासाठी विनवणी नका करू. लेकिन कोई दारू पी रहा है, पण समजा कोणी दारू पितोय, तंबाखू खातोय, झगड़े कर रहे भांडणं हैं, करतोय, या व्यभिचार में तो फंसा है, व्यभिचारात फसलेला आहे किसी गलत काम में फंसा किंवा है, कोणत्या चुकीच्या कामात फसलेला और आहे, वो इसकी शेंडी उसको, इसकी टोपी उसको लगा रहा है, आणि याची टोपी त्याला अशा रीतीने तो करत तो आहे, आप उसके लिए प्रेयर करो. तर तुम्ही त्याच्यासाठी प्रभु प्रार्थना इसमें से वो बाहर करा. निकले. प्रभू या गोष्टीतून त्याने बाहेर पडावं. या फिर अगर अपनी पत्नी के साथ बुरा व्यवहार कर रहा किंवा है, स्वतःच्या पत्नीबरोबर चुकीची अपने कामे घर को करतो, अच्छा नहीं संभाल रहा घराला है, चांगल्या रीतीने सांभाळत उसके लिए नाही, प्रेयर करो. तर त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. प्रभु ये यहाँ कह रहा है आप प्रेयर करो. आणि इथे देव आपल्याला सांगतो की तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना आपके करा, इस प्रार्थना से वो बच जाए. आणि तुमच्या या प्रार्थनेच्या द्वारे ते वाचवले जाते. आपको समझ में आ रहा है? तुम्हाला समजतंय? कळतंय ना तुम्हाला? समज में आलाय ना आपको? मग आता कुणाचं जर पाप तुम्हाला उघडीस आलं तर मग काय करायचं? तो अभी अगर किसी का पाप आपको दिखाई दिया तो अभी आपको क्या करना है? पब्लिसिटी नहीं करना है, और सबको बताना नहीं है. तो याद रखो. और एक वचन हम पढ़ेंगे. असं एक वचन वाचूया. हम पढ़ेंगे मत्ती अध्याय 18 मत्ती अध्याय 18 त्याचं 12 ते 15. उसका 12 से लेकर 15 तक. मॅथ्यू मत्ती 18 अध्याय 18 उसका 12 से 15. तसं 12 ते 15. तुम्हाला काय वाटते? कोणी एका मनुष्याजवळ 100 मेंढरे असले आणि त्यातून एखादे भटकले तर ती 99 डोंगरावर सोडून त्या भटकलेल्याचा शोध करण्यास तो जाणार नाही काय? आणि समजा ते त्याला सापडले तर न भटकलेल्या 99 पेक्षा तो त्यावरून अधिक आनंद करेल असे मी तुम्हाला खचित सांगतो. तसे या लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. हाँ, इसलिए याद रखो प्रियो, जब यीशु मसीह भी यहाँ हमें ऐसा उदाहरण बता रहा है कि अगर यीशु मसीह कहता है कि मेरे पास भी 100 भेड़े हैं, उसमें से एक भटक गई तो उसको ऐसा छोड़ नहीं देता. उसने जाने ना गेलं ना ते काय ना माझ्याकडे 99 भेड़े हैं, ऐसा बोलकर उसने क्या कहा? उसने ऐसा नहीं कहा कि जान दो गया तो गया, नहीं, उसने क्या किया? उन 99 धर्मी भेड़ों को रखकर उस खोई हुई भेड़ को ढूंढ निकाला और अपनी भेड़शाला में लाया. तो वैसे ही जो पाप कर रहा है वो इस संसार में है, नाश हो रहा है, आप उसे ढूंढ के लेकर आओ, उसे खोने मत. नहीं आता नहीं, ऐसा नहीं, ढूंढो, उसे जमा करो. आज प्रभु का वचन हमें यही सिखाता है. आणि आज देवाचं वचन आपल्याला हे क्या कहता शिकवतं. है? हे भाइयों, यदि कोई किसी मनुष्य अपराध में पकड़ा गया आणि हे बंधू जणू जर कोणता भाऊ तुम्हाला दोषात सापडला तो आप आत्मिक हो. तुम्ही आत्मिक ऐसे आहात. ही लिखा, मैंने नहीं बोला, यहाँ लिखा तुम जो आत्मिक हो. आणि इथे दिलेलं आहे तुम्ही जे आध्यात्मिक आहात. आत्मिक हो. आध्यात्मिक आहात. हाँ? आत्मिक हो. आहात आध्यात्मिक. बस बरोबर नाही आलं. ठीक है, आप आत्मिक हो. सच्ची? हाँ? आप लोग आत्मिक हो. तुम्ही आध्यात्मिक आहात. देखो राजन पब्लिक से आप लोग ने नाम फैलाया है ना बहुत लोगों का. आणि गलती तुम्ही खूप मानने लोकांचे नाव पर पसरवले ना चुका त्यांच्या माहीत पडल्यावर. आज से आत्मिक बनो. आजपासून आध्यात्मिक बना. आज से क्या बनना है? आजपासून काय बनायचंय? आत्मिक. आध्यात्मिक. जब आपको किसी का भी पाप, मैं आपको बताती हूँ, परमेश्वर हमारे आंखों के सामने किसी का पाप क्यों दिखाता है? आणि देव आपल्या डोळ्यांच्या समोर कोणाची पाप आपल्या समोर का उघड करतो? इसलिए ताकि हम यासाठी उसके प्रेयर कर की आपण सकें. त्यांच्यासाठी. और प्रभु ने हमारे अंदर वो कुवत देखी रहती है कि हम हमारी उस प्रार्थना से उसे खड़ा करें. आणि देवाने यासाठी दाखवलेलं असतं की आपण त्यांच्यासाठी
प्रार्थना करावी आणि देवाने ती क्षमता आपल्यामध्ये बघितलेली असते की आपण प्रार्थना करून त्याला त्या पापांना बाहेर काढू शकतो. जब आपके सामने कोई गिरता है, जेव्हा तुमच्या समोर कोणी पडतं कोई दौड़ के आगे गया गिर गया, आणि पळत पळत आला आणि जर तो समजा पडला, आपके आंखों के सामने क्यों गिरा? तुमच्या डोळ्यासमोर का पडला? प्रभु को मालूम है कि आप में इतनी ताकत है, आप उसको जाकर उठा सकते हैं कारण देवाला माहित आहे की तुमच्यात एक क्षमता आहे की तुम्ही त्याला जाऊन वाचवू और शकता आप एक अच्छे इंसान हैं. आणि तुम्ही एक चांगली माणसं आहात. देखने के बाद ते बघितल्याच्या नंतर बरं झालं पडला, अच्छा हुआ गिरते असं नाही करणार. अरे अरे अरे, तुम्ही म्हणाला रे भागोगे, पळत जाल उठाओ. आणि त्याला उठवा. ये अच्छे इंसान के लक्षण है. आणि ही चांगली माणसांचे लक्षण आहे. जब आप ऐसे पडलं, जब हम हंसते और बोलते गिर गया कशाला पडायचं? और क्यों दौड़ने का काय गरज आहे पडायचं? और क्या जरूरत है भागने की? हे असे लेक्चर देत गेलेले माणूस और ऐसे जो कोई लेक्चर माणूस देता नसतो. वो इंसान नहीं होता. जो माणूस पडला त्याला जो इंसान गिर गया. आणि उचलायला जातो तो माणूस. और गिरने के बाद वो व्यक्ति दौड़ कर जाता है, उसे उठखड़ा करता है, तो वो इंसान है. ते देवाने तुमच्यात पाहिलेलं और असतं. ये बातें परमेश्वर ने आपके अंदर देखी हुई रहती हैं. माहिती पडलं? आपको समझ में आया? म्हणून प्रियांनो, आत्मिक व्हा. इसलिए प्रिय आत्मिक बनो, देवाच्या नजरेत प्रभु की नजरों में. कुणीही ते पवित्र नाही. और कोई भी यहाँ पर पवित्र नहीं है, एकच, सिर्फ एक ही है, तो आहे येशू. वो है परमेश्वर. त्याच्याशी तुलना करा. और उसके साथ अपनी तुलना करो. मी जर हिच्याबरोबर माझी तुलना केली अगर मैंने इसके साथ अपनी तुलना की तर मी तुम्हाला सांगते हिच्यापेक्षा वाईट मी आहे. और मैं आपको बताती हूँ कि इससे भी बुरी मैं हूँ. माझ्या पापांचा पल्ला हिच्या पापांपेक्षा जास्त आहे. और मेरे पापों का पलड़ा इसके पापों से भारी है. हे मला कधी कळालं? और ये मुझे कब समझ में आया? जेव्हा मी येशूमध्ये आले. और जब मैं यीशु में आई. त्यामुळे येशूने मला जेव्हा बुद्धी दिली तेव्हा मला कळालं. नाही तर मी समजायची माझ्यासारखा नीतिमान माणूस तर कोणच नाही. और मैं समझती थी कि मेरे जैसा धर्मी इंसान कोई भी नहीं. आणि मग समझ में आया? लक्षात ठेवा, इससे याद रखो. जेव्हा आपण आपली तुलना देवाबरोबर और करतो जब हमारी तुलना परमेश्वर के साथ तेव्हा करते आपल्याला हैं, कळतं की आपण काहीच नाही. और उस समय पर हमें समझ में आता है कि हम तो कुछ भी नहीं हैं. आपल्यापेक्षा ही व्यक्ती चांगली आहे. और हमसे भी ज़्यादा वो सामने वाले व्यक्ति ती अच्छे व्यक्ती हैं. चांगली आहे. ये व्यक्ति अच्छे हैं, ती व्यक्ती चांगली वो व्यक्ति अच्छे हैं. आहे. कधी कभी जेव्हा आपण आपली तुलना देवाबरोबर करतो जब हम हमारी तुलना परमेश्वर के साथ तेव्हा करते हैं, आपल्याला समोरचा व्यक्ती खूप चांगला दिसतो. और तब हमें सामने वाला व्यक्ती बहुत अच्छा दिखाई खूप देता है, चांगला. बहुत अच्छा है. आणि आपल्याला वाटतं की और हमें ऐसा लगता है त्याच्यापेक्षा किती वाईट आहोत. और इससे भी मैं कितना बुरा हूँ. म्हणून कधी पण आपली तुलना ख्रिस्ताबरोबर और करायची. इसलिए कभी भी अपनी तुलना परमेश्वर के साथ करनी है. आपण कोणत्याच माणसाला वाईट बघणार तो नाही, किसी भी व्यक्ति को हम बुरे उद्देश्य से नहीं देखेंगे त्यांच्याबद्दल वाईट बोलणार और नाही. उनके बारे में बुरा भी नहीं बोलेंगे. का? समझ में आया? म्हणून तुम्ही आत्मिक व्हा इसलिए आप आत्मिक बनो आणि सांभाळा और ख्याल करो की तुम्ही परीक्षेत पडू कि नये. आप परीक्षा में ना दें. ज्या व्यक्तीला तुम्ही शिकवता और जिस व्यक्ति को आप सिखा रहे हैं त्याचं ना, उदाहरण उदाहरण के तौर पे चर्च में टाइम पे आने का, आणि चर्चमध्ये वेळेवर यायचं, कभी भाई ऐसा लेट नहीं आने का. कभी नंतर असं वेळ उशीर नाही गलत यायचं, आहे. आणि हे चुकीचं आहे. मी यांना शिकवते और मैं इनको सिखा रही आणि हूँ पुढच्या रविवारी मीच उशीर. और अगले रविवार को मैं ही लेट. तो फिर ये मुझे बोलेंगे आणि ते म्हणतील ना, दीदी अगले हफ्ते में आपने सिखाया ना. दीदी तुम्हीच मला गेल्या आठवड्यात शिकवलं मैं ना. आज तुझे क्या प्रॉब्लम था ना, अगले संडे को भी मैं लेट आणि पुढच्या रविवारी पण मी और ये उशीर टाइम पे. आणि ते लवकर येते. तो कभी कभी ऐसे भी हो सकता आणि है, कधी कधी असंही होऊ सब शकतं. होता है ऐसा. आणि अक्सर असं इसलिए होतं. यहाँ लिखा है जब हम किसी को भी बनाने को लेते हैं तो हम पर भी परीक्षा की कि हम बने हैं क्या, हमें भी टेस्ट किया जाता है. आणि ज्यावेळेस आपण दुसऱ्यांना बनवतो तर आपली परीक्षा केली जाते की आपण त्या भागामध्ये बनलेलो आहोत का. हालेलुया. हालेलुया. प्रभु आपको आशीष देव दे. तुम्हाला आशीर्वाद देतो. आत्मिक रहो. आत्मिक राहा. कोई अगर पाप किसी का दिखाई दिया तो प्रेयर करो. कोणाची पापं दिसून आली तर त्यांच्यासाठी प्रार्थना करा. फैलाओ मत. त्या गोष्टी पसरवू नका. आणि दबा दो. आणि त्या गोष्टी दाबून प्रेम सारे पापों की रास को आणि प्रीती प्रत्येक पापाची रास झाकून टाकते. प्रभु आपको आशीष देव तुम्हाला आशीर्वाद देतो. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ मेरे महान पवित्र सेनाधीश पिता. प्रभु सच बात है प्रभु, भले हमने से कितने भी गिरेंगे तो भी तेरे से रिश्ता हमारा टूटेगा नहीं, और तेरे से नहीं टूटा तो हमारा आपस में भी एक दूसरे से रिश्ता नहीं टूटेगा. हम आखिर में एक दूसरे के भाई रहेंगे ना. तो फिर प्रभु पवित्र पिता भाई समझकर एक दूसरे को संभालने के लिए, निर्बलों को शक्ति देने के लिए, सामर्थ्य देने के लिए तो मदद करना. प्रभु पवित्र पिता
सेनाधीश परमेश्वर इन सबको मुझसे लेकर सभी को आत्मिक बनाना, ये मेरी खास विनती है। सभी को यीशु के लहू से पकड़कर करुणा दया मांगती हुई वचन स्मरण रहने के लिए सहायता करना, प्रभु रक्षा करना, यीशु का लहू लगाकर पवित्र पिता ये वचन यीशु के लहू का दिला दूं और इनके मन से कोई दुष्ट उठाने न दें। आज्ञा पालन करने के लिए मदद करना, इनकी सुधि लेने की रक्षा करना, शवा दिन की सारी आशीष देना, धन मान सम्मान से दीर्घायु से दूर रखना और किसी परीक्षा में न पड़े इसलिए सहायता करना। और जो ये स्थिर है, करंथियों की पुस्तक में से लिखा 10वें अध्याय में, जो ये स्थिर है तो प्रभु ये गिरे नहीं, इसकी चौकसी नहीं करने के लिए मदद करना। ये मेरी विनती है, ये स्थिर है तेरी दया में। यही लिखा है, पौलुस कहता है कि मैं स्थिर हूँ, आप स्थिर हो, प्रभु ने दया की इसे। तो प्रभु पवित्र पिता इन सबको प्रभु आशीष देना, रक्षा करना, अनुग्रह करना, आशीष देना, अनुग्रह करना। धन्यवाद। सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव में आपको देते हैं यीशु के नाम से प्रार्थना। सबको प्रेज करो।